राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या। संपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती येणारी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। बीड जिल्हा कृषी उत्पन्न बाजारात 4 दिवसांमध्ये 34 टन रेशीम कोळशाची आवक। वाचा काय मिळतोय दर। बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील 4 दिवसात 34,881 किलो रेशीम कोळशाची आवक झाली असून भाव ही 600 ते 611 रुपये प्रति किलो मिळाला आहे। अतिवृष्टी अनुदानाचे 253 कोटी रुपये पोर्टलवरती अपलोड। परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर 2025 या 4 महिन्यातील अतिवृष्टी झालेल्या पीक नुकसानीसाठी राज्य शासनाने 374 कोटी 19,86,000 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। नागपूरला विकासाची नवी गती मिळणार। तिसरा रिंग रोड मल्टी मॉडेल कॉरिडॉर बनवणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरा रिंग रोड मल्टी मॉडेल कॉरिडॉर बनवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे। याबाबतच त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशही जारी करण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यावर पुन्हा दिवाळीच्या दिवशी पुन्हा संकट। आडूळसह परिसरात जोरदार पाऊस, पिकांचे नुकसान। पैठणसह परिसरात मंगळवारी तारीख 21 रोजी 10 वाजच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला असून यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे। लाडक्या बहिणीच्या KYCला लागला ब्रेक। ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात, महिलांची नाराजी टाळण्याचा प्रयत्न। केवळ 63 लाख शेतकऱ्यांनाच मदत। राज्यात 5,866 कोटींचा निधी वितरण। लक्ष्मीपूजनानंतर ही प्रतीक्षा। अनेक शेतकऱ्यांना आणखीही बँक खात्यामध्ये निधी न जमा झाल्याने शेतकरी आता चांगलेच नाराज झाल्याचे दिसत आहे। राज्यासाठी पुढचे 4 दिवस महत्त्वाचे। या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। पुढचे 4 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी। पंतप्रधान मोदींशी व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचा केला दावा। ट्रम्प यांनी भारत रशिया तेल खरेदी करणार नाही असा पुनरुच्चारण केला, पण भारताने हा दावा नकारला। परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणत्याही अलीकडील चर्चा झालेली नाही। घरकुल बांधणीत बीड जिल्ह्याने रचला नवा विक्रम। 4 महिन्यात 40,000 घरकुल पूर्ण। अजित पवारांकडून लाभार्थ्यांचे अभिनंदन।